सरफेसी ॲक्ट 2002 कायद्याबाबत ग्राहकांच्या कोर्ट व बँक फायनान्स इत्यादी संस्था केस दाखल केलेली माहिती नोटीस न देता डायरेक्ट जप्तीच्या नोटिसा काढल्या जातात आणि कोर्टाच्या आदेशानुसार पोलीस सोबत घेऊन ग्राहकांची घरे दुकाने सेल करून घरातील सर्व सदस्यांना बेघर केलं जाते व संसार उद्ध्वस्त केला जातो। तरी प्रशासनाने नागरिकांना वाऱ्यावर न सोडता मुदत देऊन त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात द्यावी अशी मागणी ग्राहकाने करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलेलं आहे। यावेळी दीपक कोळपे, प्रसाद टिंगरे, सागर पाटील, विशाल पाटील, दीपक पवार, नितीन देशपांडे उपस्थित होते। नमस्ते। सरफेसी ॲक्ट 2002 जो कायदा आहे हा अत्यंत कडक कायदा काढलेला आहे आणि त्या कायद्याद्वारे बँका फायनान्सच्या कोणत्याही प्रकारच्या ग्राहकांना नोटिसा काढल्या जात नाही। डायरेक्ट घर जागा जप्तीच्या ऑर्डर काढल्या जातात आणि 15 दिवसाची फक्त मुदत दिली जाते आणि त्याच्या अगोदरच्या 2 नोटिसा सोडल्या जातात। त्यात 90 दिवसाची मुदत असते 2 नोटिसाची मिळून। त्या 90 दिवसात जो ग्राहक पैसे भरू शकत नाही तो उरलेल्या 15 दिवसात काय भरू शकणार आहे? ती अशा परिस्थितीत ती कोणतीही त्या ग्राहकाची परिस्थिती समजून घेतली जात नाही आणि का भरला नाही हप्ते काय। आणि या कायद्यातच रिकन्स्ट्रक्शन किंवा कर्जाचे हप्ते ॲड करून हप्ता वाढवून मुदतवाढ देता येते काय? अशा प्रकारची सहकार्य बँकांनी फायनान्सनी करायला पाहिजे। ते कोणत्याही पद्धतीने कोऑपरेट ग्राहकाला केलं जात नाही। ग्राहक जर NPA गेला तर त्याला तुमच्या जर ग्राहक नको अशा पद्धतीने त्याला विनवणी केली जाते आणि ह्या कायद्याअंतर्गत बरेच अंदाजे आमच्या 500 ते 600 लोकांना नोटिसा काढल्या गेल्यात। असे बरेच लोक त्या घरात ज्या व्यक्तीच्या घरात नोटिसा आल्या त्या घरातले प्रत्येक सदस्याला टेन्शन असते। घरातले आई, भाऊ, वडील आणि सध्या कोरोनाच्या महामारीनंतर त्या अनेक ग्राहकांची अशी परिस्थिती आहे की मुलांच्या शाळेतली फी पण भरू शकले नाहीत। बँकेचे हप्ते कशा पद्धतीने भरणार? त्यामुळे थोडे बँका भरून घेऊन सहकार्य करून थोडं समजूतदारपणा दाखवा फायनान्स कंपन्यांनी बँकांनी। हे न करता डायरेक्ट कडक पद्धतीचे नोटिसा ते ब्रिटिशांसारखा सरफेसी ॲक्ट नावाचा कायदा जो काढला आहे त्या कायद्यात काय ऐकूनच घेत नाहीत आणि त्याला कोर्टाच्या आदेशानं ती नोटीस निघत्या, पोलिसांचा सपोर्ट घेतात। कायदा हातात घ्यायचं नसते म्हणून कोणत्याही पद्धतीने ग्राहक जास्त काय विरोध करू शकत नाही त्याला आणि डायरेक्ट त्याला बाहेर काढलं जाते, घर सील केलं जाते। आज या ठिकाणी आपण काय केलं? आज आम्ही या ठिकाणी लोकांना आव्हान करून कुणाच्या अडचणी काय आहेत, कुणाला नोटीस यायला त्यांनी एकत्र येऊन लढा देण्यासाठी आम्ही आव्हान केलेलं आहे। पोषण आमचं चालू आहे या ठिकाणी आणि लोकांना ज्यांना नोटीस निघाल्या आमचं एका टायमाला आम्ही कॉन्टॅक्ट काढण्याचा प्रयत्न केला तर कॉन्टॅक्ट मिळत नसल्यामुळं सुरुवात उपोषणापासून आम्ही कालपासून केल्या आणि या उपोषणाद्वारे आम्हाला आव्हान करायचं आहे की ज्यांना नोटीस ज्यांच्या घरात आलेले आहे किंवा त्रास टेन्शनमध्ये आहेत त्यांनी या आपण एकत्र येऊन सगळी मिळून लढा देऊया या कायद्याविरोधात आणि मार्ग निघण्यासाठी याला विरोध करूया आणि आमच्या ज्या प्रॉपर्टी आहेत कवडी मोलचा जप्त करून डायरेक्ट आता 50 लाखाची उदाहरणार्थ 50 लाखाची प्रॉपर्टी असेल ती 20-25 लाखात यांच्याच एजंटांना यांचेच दलाल असतात त्यांनाच विकली जाते आणि त्याला तुमची सही लागत नाही, तुमची काही गरज नाही। अशा भाषेत वसुली अधिकारी, फायनान्स बँकवाले